पण खरंच आहे, रामकृष्ण हरी ही आपली सगळी संतांची परंपरा जी आहे, या संतांच्या परंपरेत काय माणसाला लागतं मला सांगा. खाली हात आएंगे और खाली हात जाएंगे, काय गठुडं घेऊन जाणार आहे मला सांगा. आणि कसे वागले हे मागच्या वर्षी हाच तो काळ होता, न पक्ष होता न चिन्ह होता. आठवत आहे का? मी आणि अमोलदादा म्हणायचं, आता कुठल्या पक्षावर चिन्हावर लढायचं? अमोलदादा बघू जे देतील ते, कोणाला कप बशी मिळेल, कोणाला कपाट मिळेल, कोणाला काय मिळेल, जे मिळेल त्याच्यावर लढू. आम्हाला वाटलंच नव्हतं आम्हाला काय मिळेल. पक्ष नेला, चिन्ह नेलं, कोर्टात केसेस पण सुरू झाल्या. आता सगळे प्रेमाने बोलायला लागले, एकीकडे प्रेमाने बोलतात पण दुसरीकडून कोर्टातली केस काय मागे घेतली नाही. त्याच्यामुळे गोडगोड सगळं चाललंय. पण वगैरे सर सुप्रीम कोर्टात जावं लागणार आहे अजून. त्यामुळे मला गंमत वाटते जेव्हा पत्रकार पण मला प्रेमाने विचारतात प्रेमाबद्दल. प्रेम तर तुमच्याचकडून ऐकते मी, पण कोर्टाची केस नाही परत घेतली हो, नाही का? थोडा कुछ कोर्टाची केस पहिली परत घ्यायला पाहिजे ना, नाही का? जेव्हा मला तुमच्याशी जुळवून घ्यायचं असेल तर पहिलं मी काय करीन, पहिली कोर्टाची केस परत घे, की मला लढायचं नाही, जे काय झालं गंगेला व्हायला, प्रेमाने तर बोलूया एकामेकाशी. पण कोर्टात त्यांनी तर काही केस केली नाही आणि मी तर घेणारच नाही, विषयच नाही. कारण का माझी लढाई ही तत्वाची लढाई आहे. तुम्ही पक्ष मागितला असता, चिन्ह मागितलं असतं, सगळं मागितलं असतं, तुमचंच होतं हो. मला काय हवं होतं? एक लोकसभेचं तिकीट सोडून काय मागितलं होतं मी पक्षाकडे? कुणाकडेच काय मागितलं होतं? मला एक लोकसभेचं तिकीट, बगरे सरांनी माझं पार्लमेंटमधलं काम करे, माझं आयुष्य ती पार्लमेंटची बिल्डिंग. माझा सगळा वेळ यांनी निवडून आल्या सर माझ्यासारखेच फुल टाइम बसतात तिकडे, नाती जोडवायची, लोकांशी बोलायचं, मंत्र्यांशी बोलायचं, आपल्या राज्यासाठी जे काय करून घेता येईल तेवढं करायचं, ओळखी करून घ्यायच्या. कशाला ओळखी? आता तुम्ही म्हणणार ओळखी करून काय होणार आहे? समजा आपले नाशिक दिंडोरीचे लोक कुठे पंजाबला गेले, अडकले, कुणाला फोन करणारा? तिथल्या खासदाराला फोन केला की लगेच मदत होते, बरोबर की नाही? त्यामुळे तिथे केवढं मोठं जग आहे तुम्ही बघा. देशातले लोक बघायला मिळतात, भेटायला मिळतात, नवीन शिकायला मिळतं. एखाद्याच्या मतदारसंघात चांगलं काहीतरी चाललं असेल त्याचं अनुकरण आपण करू शकतो ना आपल्या मतदारसंघात. जे पार्लमेंटमध्ये जाणं म्हणजे नुसतं भाषण करणं नाही आहे, तिथे खूप शिकायला मिळतं. आणि म्हणून मी फक्त एक तिकीट मागत होते, बाकी काय मागत होते त्यांच्याकडे? पक्ष चिन्ह सगळं त्यांचंच होतं. पण ज्या पद्धतीने ते घेऊन गेले, अदृश्य शक्तीने ठरवलंच होतं आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं. पण त्यांना पवार साहेबच कळले नाहीत, हेच तर दुर्दैव आहे. मी तर पवार साहेबांना नेहमी गमतीने सांगते की पवार साहेब, गाडी जेव्हा स्टेडी चालते ना तेव्हा पवार साहेबांना काय काय होत असतं. मला म्हणतात हे होतं, ते होतं, ते होतं, थकल्यासारखं होतं. अच्छा, तुम्हाला कसं काय थकल्यासारखं होतं? कारण का सगळं चांगलं चाललंय. संघर्ष आला की त्यांचा खोकला जातो, ब्लड प्रेशर जातं, सगळं जातं आणि ते उठून तरा चालायला लागतात. म्हणलं अरे काल तर म्हणत होता थकलं. नाही आता नाही मी थकलो. म्हणलं का? कांद्याचा भाव पडला की निघाले. पण खरंच आहे की ते मला उद्धव ठाकरे नेहमी चिडवतात की तुम्ही घरात पवार साहेबांची फार वाईट वागता. म्हणलं उद्धवजी असं काय माझी बदनामी करताय? ते म्हणले साहेब घराच्या बाहेर नेहमी जास्ती सुखी दिसतात, याचा अर्थ तुम्ही घरात फार त्रास देता त्यांना. पण हे खरं आहे, ते तुमच्यात असले ना, ते आज 84 वर्षाचे आहेत. याचा कारण तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद आहेत, म्हणूनच ते आजपर्यंत आहेत. त्यांचा श्वास, त्यांचं आयुष्य हे तुम्ही सगळे आहात. तुम्ही त्यांचं टॉनिक आहात, गोळी आहात, अन्न आहात, सगळंच आहात. कारण ज्या संघर्षातून आम्ही गेलो, मागच्या वर्षीचा संघर्ष सोपा नव्हता हो. याचं कारण त्याच्यात आमची मनही होती, त्याच्यात अश्रू होते, मन होतं, भावना होत्या. पण शेवटी त्या अदृश्य शक्तीने भावना, अश्रू कशालाच हात दिली नाही. फक्त सत्ता, सत्ता आणि सत्ता एवढंच त्यांना दिसत होतं. आणि देवेंद्रजी काय म्हणतात, अभिमानाने सांगतात की आम्ही 2 पक्ष फोडून आलो. ही काय कौतुकाची गोष्ट? कॉपी करून पास झालो म्हणण्यासारखं आहे. तुम्हाला असलं पोरग पाहिजे जे कॉपी करून पास होतंय? हे तसलंच पोरग आहे. 2 पक्ष फोडून मी आलो. काय कौतुक? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.